जय गजानन. बघा, बऱ्याचदा कुणी तुमच्या घरी गेस्ट म्हणून येतं किंवा शेजार पाजारचे नेबर्स कोणी येतं, तर तो येत असताना तुम्हाला कुठे ना कुठे निगेटिव्हिटी फील होत असते त्याच्या बोलण्यातनं. आणि जे गोड गोड बोलतात ना, ते लोक जास्तच भयंकर असतात. किंवा अनुभव घ्या की एखादा पर्सन तुमच्या घरात आल्यानंतर, म्हणजे अगोदर कधी येऊन गेलाय तर त्याचे 1-2 दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये वादावाद होणं, आजारी पडणं, अशा काही घटना होत आहेत का? किंवा जर तुम्हाला माहिती आहे की जसं एखादा व्यक्ती असतो की तुम्हाला माहिती की त्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी अजिबात चांगलं नाही आहे, पण तो आलाच आहे आता घरी, तर येऊनच गेलेला आहे, अशा लोकांच्या तर संपर्कातही राहायचं नसतं. पण मग काही काही रिलेशन्स असे असतात ज्यांना आपल्याला म्हणजे जोडून घ्यावं लागतात, ज्यांच्याशी रिलेशन ठेवावंच लागतं. किंवा आता तो घरी येऊनच गेलेला आहे, आता त्याची निगेटिव्हिटी तो घरी टाकूनच गेलेला आहे. किंवा काही पर्सन असे असतात की जे आपल्या घरी येऊन खूप निगेटिव्ह किंवा खूप काही त्यांची निगेटिव्ह साईड सांगून जातात. जर असा पर्सन तुमच्या घरात आलेला असेल, तर तो व्यक्ती उठून गेल्यानंतर पटकन, वेळ कुठलीही असो, कुठलीही वेळ असली किंवा रात्र असो, दिवस असो, सकाळ असो, पटकन मिठाच्या पाण्याने घर पुसायचं आहे. आणि तेही कसं पुसायचं आहे? घरातून बाहेरच्या दिशेने, म्हणजे त्याची निगेटिव्हिटी घरातून बाहेर काढायची आहे. आणि पटकन मिठाच्या पाण्याने तुम्ही हातपाय धुवायचा आहे. सहसा करून तो कुणाचे पण कुडापे असतील, कुणाचे निगेटिव्ह बाजू असतील, गॉसिप सहसा करून ऐकून घेऊ नका. तुम्हाला गॉसिप्स ऐकायला खूप आवडतात, पण गॉसिप्समुळे तुमचे चक्र ब्लॉक होत असतात, तुमचा ऑरा ब्लॉक होत असतो, तुमच्या घरातली एनर्जी जी आहे ती निगेटिव्ह होत असते. सो ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला टाळायच्या आहेत. ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्यांच्यापासून तुम्हाला लांब राहायचं आहे. सो हा खूप इफेक्टिव्ह उपाय आहे. खूप करून बघा, तुम्हाला त्याचा त्रास जो होत होता तो तुम्हाला हळूहळू कमी झालेला दिसेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये तसं लिहायला विसरू नका. जय गजानन.